नमस्कार. मधुरम चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आषाढ कृष्ण संकष्टी चतुर्थी. तुम्हाला वाटेल आज काय बोलतात. आज संकष्टी चतुर्थी. थोडंसं एक गणपती चरणी थोडीशी प्रार्थना, आराध्य याविषयी बोलताना थोडंसं एक दोन गणपतीपुळ्याच्या गणपतीविषयी मनामध्ये विचार आला आणि नकळत संकष्टी चतुर्थी का साजरी करत असेल, त्याच्यामागे काय आध्यात्मिक आधार असेल असं डोक्यात विचार आला. आणि पुन्हा एकदा आपली पुराणं वेद याचा विचार करताना याचा आधार आपल्याला सापडतो, म्हणून तो थोडासा तुमच्याशी बोलावासा वाटला. पश्चिमेस वसलेला स्वयंभू गणेश, समोर सागर निळसर विशाल, विसावला डोंगराच्या कुशीत हिरवळ छानचं भवारा पार. सूर्यकिरणे पडती रथसप्तमी दिनी, खोल गर्भ गाभाऱ्यात बसे मूर्ती केशरी. प्रकटला हा गणेश गणपती, भक्तरक्षणासी महागणपती हा गणपतीपुळाचा. गणपतीपुळाच्या गणपतीला नमस्कार वंदन करून आपण थोडंसं बोलूया की संकष्टी चतुर्थी का साजरी केली जाते, काय त्याच्यामागे आधार असू शकतो. काहीतरी आधाराशिवाय कुठल्याही गोष्टी आपण साजऱ्या पुढे नेतच नाही हे आपल्याला माहिती आहे. तर त्याची थोडीशी आख्यायिका वास्तवास डोक्यात आलेली की पूर्वी यादव कुळामध्ये सत्यजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने 100 वर्ष सूर्याची उपासना केली आणि सूर्याला प्रसन्न करून घेतले. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य सेमंतक मणी दिला. हा मणी तेजानं प्रतिसूर्यच होता. अर्थात ही गोष्ट मी जी बोलते ती द्वापार युगातली, श्रीकृष्णाच्या काळातली प्रतिसूर्यच होता. आणि या मण्यामुळे राजास दररोज सोनं प्राप्त व्हायचं अशी आख्यायिका आहे. त्यामुळे सत्यजित राजा दररोज सहस्त्र भोजन घालायचा. सत्यराजेकडील तो सेमंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला जेव्हा समजलं तेव्हा श्रीकृष्णाने त्याच्याकडे या मण्याची मागणी केली, परंतु त्याने तो मणी देण्यास नकार दिला. आणि पुढे एक दिवस त्याचा बंधू प्रसेन हा सेमंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारण्यासाठी गेला असताना एका सिंहाने त्याच्यावर हल्ला केला आणि प्रसेनला ठार मारले आणि तो दिव्यमणी पळवला. पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारलं आणि तो सेमंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्यजित राजाने हे कृष्णाचंच कारस्थानी असा त्याच्यावर आरोप केला. का केला असेल आरोप? कारण कृष्णाची आख्यायिकाच अशी होती, ख्यातीच अशी होती की तो गाईगोरांच्या जाऊन किंवा घरामध्ये जाऊन लोणी चोरणे ही त्याची एक लहानपणाची कृती सगळ्यांना माहिती होती. म्हणून कदाचित कृष्णावर हा चोरीचाळ आला असावा. आपल्याकडील चोरीचाळ दूर करण्यासाठी मात्र कृष्ण प्रसेनच्या शोधार्थ निघाला आणि प्रसेनला शोधत कृष्ण एका अरण्यात जाऊन पोचला. तिथे पाहतो तर काय, तर एके ठिकाणी प्रसन्न हा सत्यजितचा मुलगा मरून पडलेला होता. जवळ सिंहाच्या पाऊलखुणा उमटलेल्या दिसल्या आणि त्यांचा माग काढत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोचला. सेमंतक म्हणे शोधू लागला. अचानक परपुरुष आपल्या गुहेत कोणीतरी आलाय हे बघून जांबुवंताच्या कन्येने ओरडायला सुरुवात केली. तिचं ओरडणं ऐकून जांबुवंत बाहेर आला. त्याने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचं युद्ध जवळजवळ 21 दिवस, 21 बघा, आम्ही 21 काय महत्त्व असेल 21ला. 21 दिवस गणेश उपासनेमध्ये 21ला महत्त्व आहेच. दिवस चालले होते, त्यामुळे द्वारकेत घबराहट झाली. गोकुळात यशोदानंद व्याकुळ झाले आणि या संकटहर्त्या श्री गणेशाचे संकष्टीचे चतुर्थी व्रत निष्ठापूर्वक त्यांनी केले, कारण या संकटातून त्यांना बाहेर पडायचे होते. मग श्री गणेशाच्या कृपा प्रसादाने श्रीकृष्णाला विजयप्राप्ती मिळाली. जांबुवंताने तो समंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्ण देऊन टाकली आणि गोकुळामध्ये द्वारकेत सगळीकडे आनंद झाला. म्हणजे भाद्रपद गणेश चतुर्थी दिवशी संध्याकाळी गोपाळांचा रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गाईच्या खुराच्या ठशात पावसाचं पाणी साचलं होतं आणि त्या पाण्यात कृष्णानं चंद्र बघितला होता आणि श्री गणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास भोवला होता, म्हणून त्याच्यावर चोरीचा आळ आला होता. म्हणून संकष्टी चतुर्थी दिवशी चंद्राचं दर्शन घेऊ नये असं म्हणतात. अशी आख्यायिका आपल्याला माहितीच आहे. परंतु संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या प्रभावानं श्रीकृष्णाचा तो चोरीचा दूर झाला आणि सत्यजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागितली आणि आपली कन्या सत्यभामा
श्रीकृष्णास दिली. दर महिन्याच्या या कृष्ण चतुर्थीस संकष्टी चतुर्थीचे व्रत आपण करतो आणि या व्रतामुळे संकटहर्त्या श्रीकृष्णाची, श्री गणेशाची कृपा जशी श्रीकृष्णाला लाभली तशी आपल्याला पण लाभते. भक्तांची संकट दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. म्हणून आपण दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हणतो. संकटातून हरणारी चतुर्थी, त्यानिमित्तानं गणेशाची उपासना होते. आणि अशा प्रकारे हे संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं. त्याच्यामागची छोटीशी आख्यायिका माहीत होती तर ती थोडीशी तुमच्याशी शेअर करावी म्हणून बोलले की संकष्टी चतुर्थी का करतात. फक्त चतुर्दिवशी आरती करणं, त्यावेळी चंद्रोदय झाल्यानंतर आपण आरती करतो. त्याचं कारण काय कळलं असेल तुम्हाला की चंद्रोदय श्रीकृष्णाने चंद्र बघितला त्या दिवशी म्हणून त्याच्यावर हे संकट ओढवलं. तसं आमच्यावर ओढू नये म्हणून संकष्टी चतुर्थीची आपण उपासना करतो, गणेशाची आराधना करतो, त्याला 21 दुर्वा मोदक अर्पण करतो आणि गोड मोदक अशा सेवनाने हा आपल्या संकष्टी चतुर्थीचा उपास सोडतो. तशी संकष्टी चतुर्थीची आख्यायिका मोदक सगळ्यांनाच आवडतो. आता या मोदकाविषयी बोलू कधीतरी परत. धन्यवाद.